कानडने केला मराठा भ्राता, कानडने केला मराठा भ्राता, रेखाचे उठत रेखा नाही तैसे मज नको करू कमलापती दिया संसती सज्जनाची, तिने पाचार्य इलबा म्हणून, तिने पाचार्य इलबा म्हणून रूपले आन झाली आता, तैसे मज नको करू कमलापती दिया संसती सज्जनाची, तुका म्हणे रे राजे विच्छिन्न, तुका म्हणे रे राजे विच्छिन्न तिथे वाढशीन सुखा पोटी, तैसे मज नको करू कमलापती दिया संगती सज्जनाची, महायोग पिटे देवे मरथा पुंडरी काय जात मुनिंदे, समागत तिष्ठमानंद कर्णम ब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, पांडुरंगा प्रथम नमन दुसरे चरण संताच्या, त्यांच्या पादाने कलेचा विस्तार भावाचे सद्गुरु दास तुगा, दयांची केल्या हो यस ध्यांजती करण तेचे बंधू श्री चरण श्री गुरुंचे नमस्कार होणी आता विठ्ठल मराठा दातार एकाचे उत्तर एका नाही तैसे मदन पोपरो कमलापती दिया संगती सज्जनाची, प्रस्तुत संप्रंपकित रूपे सेवेकरता घेतलेला जगत 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 गुरु राम नाम धारकी, काम करून विधारक जडबुड तारकी, असत सत्य सत्य कपारी अखिल विश्वाच्या पटलावर व्याप्त असणारे संत श्रेष्ठ तुकोबा यांचा अगदी सर्वांच्या परिचयातील पहिलं चरित्र होणं दृष्टांताच्या भावनेने असणार. आजपर्यंत आम्ही ज्येष्ठ जुन्या कीर्तनकारांच्या मुखातून या अभंगामध्ये आम्ही आजपर्यंत दृष्टांत ऐकत आलेलो. प्रस्तुत अभंग सर्वांच्या परिचयाचा सर्वांच्या पाठांतरातील आहे. प्रस्तुत अभंगातून तुकोबराय भगवंताकडे विनंती करतात, भगवंताकडे मागणं. आजचा दिवस हा जागराचा दिवस आहे. निश्चित आमच्या अलौकिक नियमावली आहे, त्या नियमावलीनुसार असणार आजचा प्रस्तुत अभंगातून तुकोबराय भगवंताकडे विनंती करतात की भगवंता आमच्या आयुष्यामध्ये विसंगती देऊ, आमच्या आयुष्यामध्ये कुसंगती देऊ,
द्यायची असेल तर काय कर तेसे सज्ज संगत आम्हाला तशीच त्या सज्जनाची संगत अशी विनंती तुकोबराच्या भक्तामध्ये करतात अखिल ब्रह्मांड नायक नायक प्राण संजीवन जगत आधार पंढरीश परमात्म्याच्या हास्य मागाद्वारा मुक्त कैवल्य तेजो निधी ज्ञानांचे राजे जगताचे मायबाप विश्व माऊली संत श्रेष्ठ ज्ञानोबा तुकोबराया शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराज असते भगवंताचे थोर लढीवाळ की ज्ञानोबा किंवा ज्ञानोबरायांची अत्यंत निस्सीम असे जीवलग मित्र नामदेवराय असते आणि ज्यांच्याकडे पाहून परमार्थ किंवा साधं वाचवा सांगतो की आपलं चांगलं करणाऱ्या माणसावर आपण किती विश्वास ठेवावा आपल्याला चांगलं शिकवणाऱ्या माणसावर आपण किती विश्वास ठेवावा असं कोणाला वाटत असं तर त्याने निळोबरायांचं चरित्र तपासा निळोबरायांच्या आयुष्याच्या चरित्राचा एक भाग आम्हाला अशी शिकवण देतो की जिवंत म्हणजे तुकोबरायांचं वैकुंठ गमनाला गेले नाही तोपर्यंत निळोबरायांची तुकोबरायांची गाठ भेटते तुकोबरायांचे पुत्र नारायण महाराजांच्या मुखातून ज्यावेळी तुकोबरायांची ऐकली त्यावेळेस निळोबरायांना पश्चाताप झाला अशा महात्माचं मला दर्शनच का भेटलं नाही म्हणून त्यावेळेस निळोबराय महाराज 41 दिवसाचा तो अखंड भगवंताच्या तुकोबरायांच्या नामाच्या पदाचा व्रत अवलंबून करतात भगवंत आला तर निळोबरायांना शिष्टाचार पूर्वक सांगतात येथे तुला लागे बोलवेले प्रार्थनेला वाचून आला निश्चित आपलं चांगलं करणाऱ्या माणसावर आपण किती विश्वास ठेवावा असं जर चरित्र तपासायचं असेल तर त्याने निळोबरायांचं चरित्र तपासावं आधी सर्व काय निळोबरायांचं चरित्र तपासावं आपल्याकडे वेळ कमी आहे आपल्याकडे विक्षेप आहे काही कमी नाही आता आम्हाला वारीतली सवय अशी सवय झाली पहिले ऐका म्हणजे आपल्याला बेस वाढवण्याची गरज तिकडून आपण अभ्यास वाढत येतोय त्यामुळे काळजी न करता आपला असा वेळ झालेला आहे मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही एवढी काही नियोजन वेळ आहे त्यापेक्षा जास्त नाही पण थोडंफार पुढं मागं होऊन आपण निश्चित वेळेनुसार आपली सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू खरं तर अलीकडे काळ इतका बिघडलेला आहे बदललेला आहे निळोबरायांचं चरित्र खरं तर आपण प्रत्येकाने अभ्यासावं का अभ्यासावं आपलं चांगलं करणाऱ्या माणसांचं आपण किती ऐकावं नवे नवे त्याच्यावरती किती विश्वास ठेवावा आता इथं जुनी माणसं माझ्या समोर बसलेली आहे आता आम्ही आमच्या शिक्षकांना काय म्हणतो आम्ही आमच्या शिक्षकांना आता सर म्हणतो त्याला सर नावाने पदवीने असे आवाज देतो हात मारतो पण जुन्या काळच्या वेळेस तुम्ही तुमच्या शिक्षकांना काय म्हणायचं तुम्ही गुरुजी म्हणायचं खरं तर ते गुरुजी आणि गुरुजी बदलून सर करतात असा विचार करता करता एक दिवशी मला त्या सरची थोडी व्याख्या डोळ्यासमोर जुन्या काळी गुरुजी आता जुना काळ होता शिक्षकांना काही जास्त आता सारखा पगार नसायचा 7वा 8वा वेतन आयोग लागला नसायचा मग सायकलवरून गुरुजी गावातून निघाले आणि पोराच्या लक्षात आलं की गुरुजी वाटून येतात खेळणारे पोरं गोट्या खेळत असेल काय खेळ खेळत असेल गुरुजींच्या नजरेच्या आड यायचं नाही म्हणून कुठेतरी लपून बसायचं तो आदर्श असा भीती होती आदर्श महाराज भीती होती गुरुजींनी जरी मारणार पोरग घरी रडत आलं तर पोराला धरायचं आई सुद्धा पोराला घ्यायची गुरुजींकडे जाऊन म्हणायची तुम्हाला बघतेच आता मी गड अजिबात ती म्हणायची कितीही मारायची तेवढा मारा हात करा पण आमच्या पोराला सरळ वाटेवरती अलीकडे काळ वेगळा अलीकडे पोरावर स्पर्श जरी करायचा झाला तरी लगेच पोराच्या आई शिक्षकांना येऊन सांगतात तुमचा काय आमच्या बाळाला हात लावायचा जर तुम्ही आमच्या बाळाला हात लावला तर तुमच्या आम्ही हात उचलून सोडतो त्या गुरुजींचा एक आदर्श भीती होती काही सांगितलं तरी मुलं मारत शब्द खाली खोलून देत नसायचे पण आताच्या शिक्षकांनी समजा 5वी 6वी 7वीतल्या मुलाला सांगितलं अरे बाळा असं करू नको असं वागणं चांगलं नव्हतं असं वागणं बरं तर बाळाला इतका राग येतो शाळा सुटल्यानंतर तो 5-7 मित्र मोठे मित्र गोळा करतो आणि त्या शिक्षकांना असा हात हलवून काढतो त्यावेळेपासून शिक्षकांच्या लक्षात आलं का हे तू सरकलेलं बरं म्हणून सर नावाचे आपलं चांगलं करणाऱ्या माणसांचा किती विश्वास ठेवा त्यासाठी आपण निश्चित निळोबरायांचं चरित्र तपासावं वाट दावी तयाने लगे रुसावे जीवन आशा उपदेश तो भलत्या हाती झाला चित्ती धरावा नाही जाऊ पात्रावरी कोणती साधणार श्री पुत्र वंदे जन नारायण स्मरवती तुका म्हणे रत्न सार परी उपकार किंवा परी आधार निश्चित आधी सर्व पंचायत तसे संपूर्णच आपलं संपूर्ण असणार भक्त परिवार विठ्ठल खरं तर माझ्यावर
माझ्या नेतृत्व करणारे आमच्या ज्ञानेश्वर असते. खरं तर दादांच्या आग्रहात करत राज्याची सेवा आहे. नाहीतर ते अलीकडच्या काळात पोलिसाला हाणता, बोला काय कमी नाही गडे. आमचा परंपरेचा पैठणला सप्ताह चालू आहे. निश्चित ज्ञानेश्वर दादांच्या प्रेमाखातर सर्वांचं तुमचंही दर्शन व्हावं आणि आम्हालाही थोडं पुन्हा फिरता यावं. त्या भावनेने जवळजवळ 1100 किलोमीटरचा प्रवास करून मी इथं उपस्थित आहे. आमच्या फडाचा सप्ताह चालू आहे. नाशिक, पैठण, पंढरपूर अशी वारी करत करत आता पुण्यामध्ये पोहोचलेलो आहे. संपूर्णच ग्रामस्थ असतील. अखिल कोंडवा श्री पांडुरंग सेवाभावी ट्रस्ट, श्री संत तुकाराम भजनी मंडळ शिवनेरी नगर, समस्त रहिवासी कोंडवा खुर्द. खरं तर सप्ताहासाठी ज्यांचं विशेष असं सहकार्य आहे असे संपूर्ण पदाधिकारी असतील, ह्या गावातील असणारे, ह्या शहरातील असणारे, विविध क्षेत्रातील कार्यकारी, भले सामाजिक असू द्या, राजकीय असू द्या, शैक्षणिक असू द्या, औद्योगिक असू द्या, क्रीडा असू द्या, परमार्थिक असू द्या, प्रत्येकाचं इथं तन मन धनाने सहकार्य आहे. त्या तन मन धनाच्या सहकार्यावरच जवळजवळ आपण 18व्या वर्षाचा सप्ताहातील रात्रीचा शेवटचा दिवस पाहतो. खरं तर माझ्याकडे चालून आलेली सेवा ही उपांत्य दिवसाची आहे. 6 दिवस आम्ही जी सेवा केली त्या सेवेचा मोबदला आज भगवंताकडे मागायचा असतो आणि उद्या तो काल्याच्या स्वरूपात तो आम्हाला पगार दिला जातो. निश्चित आजची जी सेवा आहे ती भगवंताकडे विनंती करणारी आहे. संपूर्ण सप्ताहाचे आयोजक असतील, सौजन्यदाते असतील, आपले नगरसेवक श्री भरत आप्पा चौधरी असतील, आजच्या कीर्तनाचे सौजन्यदाते श्री वसंत मारुती कामटे स्मरणार्थचे सूर्यकांत दादा असतील. संपूर्णच आता माझ्या परिचयात आता सर्व जणांचे चेहरे माझे ओळखीचे आहेत. मला फक्त कमलेश महाराज ओळखीचे आहेत, बाकीच्यांचे निश्चित सर्वच माझे गुरुबंधू असतील. इकडे ताई असतील ज्यांचा सुंदर असा आवाज आहे, आमच्या असणाऱ्या मीराबाई, आमच्या असणाऱ्या जनाबाई, आमच्या असणाऱ्या मुक्ताबाई, निश्चित दादाही असतील, संपूर्ण गावचं भजनी मंडळ असतील, संपूर्ण सप्ताहाचे आयोजक असतील. खरं तर ज्यांच्यामुळे त्याने योग आला असे ज्ञानेश्वर दादा असतील, आमचे सुतार महाराज असतील, सर्वांचा मी अति शिरून आहे. तुमचा जास्त वेळ मी अजिबात घेणार नाही, कारण रात्र झालेले आणि मला ज्ञात आहे जोपर्यंत सूर्य डोक्यावरती असतो तोपर्यंत सूर्यफुलाचं तोंड वरती असतं. एकदा सूर्य मावळला की कधी सूर्यफुलाची मान खाली पडेल कळू सुद्धा येणार नाही. आणि भरलेल्या गाड्या कधी कोलमडतील सांगू शकत नाहीत. आपल्या अशा भरलेल्या गाड्या आहेत. आपली काय कीर्तनाची वेळ 7 ते 9 नाही, 9 ते 11 आहे. त्यामुळे आधी पोटोबा मग विठोबा या भावनेत आपण उपस्थित आहोत. पण त्यातले तर आता हे 10:30 वाजलेत. आता 11कडे तुम्ही बघायच्या अगोदर काय मला सोडणं शक्य व्हायचं नाही, कारण माझी प्रस्तावनाच महाराज 11 वाजत चाललेला आहे. म्हणजे जास्त वेळ तुमचा मी आगाव अजिबात घेणार नाही. आपल्या कार्यक्रमांचं रेखांकन असं सुंदर असं रेखांकन करतात अमोलदादा असतील, त्यांचाही मी अतिशय ऋणी आहे. ऐका, माझी फक्त सर्वांना विनंती आहे, 6 दिवस झाला आपण सप्ताह करतोय फक्त आणि फक्त सात्विक आनंदासाठी. तामसी राजसी आनंद घ्यायच्या जागा वेगळ्या आहेत, सात्विक आनंदाची जागा फक्त एवढी आहे. आता इथं पांढरे 2 किंवा काळे 2 आम्हाला लागतं गड्या. काळे 4चं बऱ्याच जणांना आवडतं आणि काळे 2चंही बऱ्याच जणांना आवडतं. पण निश्चित काळे 4च्या नादी तुम्ही लागला तर तुमच्याकडून कधी कधी अपराध होण्याची शक्यता आहे गड्या. पण काळे 2च्या जर इथं येऊन तुम्ही छंदात आला तर साहजिक तुम्हाला भगवंत कधी मिळून जाईल, कळून सुद्धा येणार नाही. विठ्ठल प्रस्तावनेत तुमचा मी जास्त वेळ घेत नाही. 6 दिवस झालं तुम्ही कीर्तन ऐकताय, त्यामुळे तुम्ही बहुश्रुत झालेला आहात. त्यामुळे जास्त काही प्रस्तावना नियमावली सांगायसाठी मी अजिबात उपस्थित नाही. खरं तर तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद, तुम्हाला झोप लागणार नाही, मला उभ्या झोप लागणार नाही, ह्या भावनेत आपल्याला आपली सेवा करायची आहे. फक्त माझी विनंती आहे, 6 दिवस कीर्तनकारांनी तुम्हाला सांगितलं असेल, प्रत्येकाने टाळी वाजवा, प्रत्येकाने मुखाने भजन करा. फक्त माझी विनंती वेगळं आहे, प्रत्येकाने निदान झोपा लागणार नाहीत म्हणून तरी टाळी वाजवा. आणि उगाच काहीतरी बोलण्यापेक्षा भगवंताचं भजन करायला काय हरकत नाही. विठ्ठल मी आपली आदर्शयुक्त विनंती करतो, आपली भोळी भाबडी विनंती करतो. तुम्हाला निदान काहीतरी हाताला काय, किंवा आमचा हाताला सवय एवढे बैसता खोडी चळण मुळविता काढी, आमचा हात कधी केला तर गप राहत नाही. मग काहीतरी हाताला काम द्यायचं, त्यामुळे हाताने टाळी वाजवा. आणि काहीतरी आमचं तोंड बोलल्याशिवाय राहतच नाही गड्या. आमच्या तोंडाला काहीतरी बोलावंच लागतं. मग कसं कथेच आवडीचे बोल हिंग शिरे मिथ्या बोल असं काहीतरी बोलण्यापेक्षा आपलं बैसले ठाई म्हणता राम राम काय होतो श्रम ऐसे सांगा, ह्या भावनेने तुकोबारायांचे आपण भजन करायला काय हरकत नाही. आजचा अभंग अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय आपल्या जीवनाला असा पूरक सिद्धांत देणार आहे. तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये भगवंताकडे एक विनंती करतात. ऐका, ती विनंती आपल्या जीवनासाठी अतिशय महत्त्वाची आहे. आपल्या जीवनामध्ये सुख आणि दुःख ह्या 2 पायऱ्या आहेत. नाण्याला जशा 2 बाजू असतात तशी सुख दुःख आपल्या जीवनाची 2 पायऱ्या आहेत. इथं बसलेल्या कोणालाच वाटत नाही माझं उभं आयुष्य दुःखात जावं. इथं बसलेल्या प्रत्येकाची इच्छा आहे मद लागी दुःख व्हावे ऐसा कोणी ना भावे जीवे. इथं प्रत्येकजण सुखासाठी तळमळ करत आहे. तुम्ही असू द्या, मी असू द्या, प्रत्येकाची धाव कशासाठी चाललेली आहे. जशी सरड्याची धाव कुंपणापर्यंत असते तशी आपली धाव फक्त सुखापर्यंत आहे.
ते सुख मिळवायसाठी आपण काय करतो, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, हाडाची रक्ताचं. तुमचं चांगलं पाठ झालंय, तुम्ही उगाच मला बोलवलं इथं. अहो आम्ही एवढं सुखासाठी तळमळ करतो, धडपड करतो, पण हे सुख आम्हाला मिळत नाही, कळून येत नाही. मग निश्चित ते सुख मिळण्यासाठी आम्हाला दुःख देणाऱ्या गोष्टी आमच्यापासून लांब करणं तेवढंच गरजेचं आहे. ह्या जगात माणसाला दुःख देणाऱ्या बऱ्याच गोष्टी असतील, पण त्यातील महत्त्वाची कोणती असेल तर ती माणसाची संगत. तुमच्या जवळ येणारी माणसं कधी तुम्हाला त्रास देतील आणि कधी तुम्हाला खड्ड्यात नेऊन टाकतील कळून सुद्धा येणार नाही. त्यामुळे आपली संगत आपण तपासणं अतिशय गरजेचं आहे. माझं तर साधं निवळ असं मत आहे, ह्या जगात माणसाला त्रास होणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता असेल तर ती माणसाची संगत. आपल्याजवळ माणसं अशी निवडा की त्यांनी आपल्याला सुखाची वाट चालवावी. नाहीतर अलीकडचा काळ इतका बिघडलेला, इथं वाट दाखवणाऱ्यापेक्षा वाटा लावणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. इथं कोणाला वाटत नाही तुमच्या पोरांनी गाथा वाचावी, ज्ञानेश्वरी वाचावी, त्याने इथं येऊन टाळ घ्यावा, इथं येऊन उड्या माराव्या. अहो आपला मित्र असा असावा की त्याने आपलं बोट धरून मंदिरात न्यावं. आपला मित्र असा असावा त्याने की चुकल्यानंतर आपलं कान धरावं आणि बरोबर केल्यानंतर शब्बासकी देण्याची दानत त्याच्याकडे असावी. नाहीतर दारूच्या एका गोटासाठी मैत्रीपणाला लावणाऱ्या मूर्खांची संख्या जगात कमी नाही. आम्ही असे बरेच आमचे मित्र तपसलेत, गाड्या एक गोट घ्यावा लागतोय तुला मैत्रीसाठी, नाहीतर आपली मैत्री तुटून जाईल. मित्र ऐसा बनाय जो भक्ती कराय मंदिर साज जाय. मदिरापान तो कोई भी मूर्ख व्यक्ती सिका देत आहे. म्हणून आवर्जून आज आपलं चिंतन फक्त संगती ह्या शब्दावरती करायचं आहे. जास्त नाही मधून अर्धा पाऊण तास जसं आपल्याला मोडकं तोडकं तुकोबराय जशी बुद्धी देतील, ज्ञानोबराय जशी बुद्धी देतील आणि तशी तुमची साथ लाभेल तसं आज आपण चिंतन करू. विठ्ठल मी अभंगाचा सरळ सरळ अर्थ तुमच्या समोर अंदाज व्यक्त करतो. का म्हणा तर पूर्ण चिंतनच करणं बरं, अभंगाचा अंदाज मांडा एवढी माझी बुद्धी काही व्यापक नाही. तुकोबरायांनी दिलेला अभंग सोडा, त्यांनी दिलेल्या एका अनुस्वारात आम्ही अर्थ मांडू शकत नाही. आता आपलं मराठी व्याकरण चांगलं झालेलं आहे. इथं रामकृष्ण हरी प्रत्येकाला लिखाण, मराठी लिखाण करता येत. आपण राम लिहू, कृष्ण लिहू. आता हरी शब्द लिहायला लागल्यानंतर हरी शब्द आपल्याला समजा लिहायला लावला वहीवरती, नोटबुकवरती, तर आपण रीला कोणती वेलांटी देतो? रीला कोणती वेलांटी देतो? दुसरी किंवा पहिली? असं जिकडं गुलाल तिकडं चांग भलं बोलू नका. मला एका बाजूने कुणी उत्तर दिलं तर काय हरकत नाही, पहिली किंवा दुसरी. आता ऐका, त्या व्याकरणात नियमाचा असा एक गंमत आहे महाराज. ते रीला आम्ही दुसरी वेलांटी दिली म्हणजे हरिनाम, री असा वाढवला म्हणजे दीर्घ केला तर हरिनाम, त्या हरीचा अर्थ होतो माकड. आणि त्याला पहिली वेलांटी दिली तर हरिनाम विष्णू असा होतो. आता आम्ही तर वेलांटीचा अर्थ मांडू शकत नाही, आम्ही कधी अभंगाचा अर्थ मांडा. फक्त आज अंदाज चांगला मांडायचा, ज्याचा अंदाज चांगला तो कीर्तनकार चांगला, ह्या भावने मी जगणारा माणूस आहे. विठ्ठल अभंगाचं पहिलं चरण सगळ्यांना ज्ञात आहे. कानडीने केला मराठा प्रताप एकाच. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबराय एक विसंगतीचा सिद्धांत दृष्टांत देतात. एका कानड्यासीने, मराठा म्हणजे तर जातीवाचक शब्द घ्यायचा नाही तर प्रांतवाचक शब्द घ्यायचा. कानडी म्हणजे कर्नाटकी, मराठा म्हणजे महाराष्ट्रीयन. एका कानड्या स्त्रीने मराठी मुलावर लग्न म्हणजे महाराष्ट्रीयन मुलावर लग्न केलं. परिणाम असा झाला की ती कन्नडमध्ये काय बोलते ह्याला समजायचं नाही, हा मराठीत काय बोलतो तिला समजत नाही. ती कन्नडमध्ये काय बोलायला लागले तर ह्याला वाटायचं ते मला शिव्याच घालते, हा मराठीत बोलायला लागला तर तिला त्याचा मेळ लागेना. त्यांच्या दोघांचा अजिबात मेळ लागेना. माझं तर निवळ असं मत आहे. अहो टू व्हीलर जर चालवायची झाली, दोन चाकी गाडी चालवायची झाली तर पुढचं चाक चांगलं आणि पाठीमागचं खराब गाडी चालत नाही. पाठीमागचं चांगलं पुढचं खराब गाडी चालत नाही. त्यासाठी जशी दोन्ही चाकं चांगली लागतात तसं संसाराचा गाडा ओढण्यासाठी सुद्धा मला नवरा आणि पत्नी, नवरा बायको ही नाती पूरक असणं अतिशय गरजेचं आहे. वेगवेगळ्या विचाराची, वेगवेगळ्या मताची माणसं सुखाचा संसार करू शकत नाही. अहो एकाने तापलं तर एकाने थंड व्हावं, एकाने तप्त झाल्यानंतर दुसऱ्याने त्याच्यापेक्षा जास्त तप्त झालं तर त्या संसारात उजं वाटोळ व्हायला वेळ लागत नाही. का म्हणजे देवळात घंटान संसारात तंटा असणारच. नवरा बायकोचं नातं पूरक, समविचार असणं अतिशय गरजेचं आहे. साधं सांगू का, गणिती भाषेत लग्नाला काय म्हणायचं, आपण 1 अधिक 1 किती होतं? 1 अधिक 1 केल्यानंतर 2 होत. पण समजा 1 मिळून 1 अधिक 1 मिळाल्यानंतर 2 होणं ही झाली गणिताची भाषा. 1 आणि 1 मिळून 11 होणे ही झाली महाराज समतेची भाषा. 1 आणि 1 मिळून 0 होणं ही झाली आमच्या अध्यात्माची भाषा. आमच्या अध्यात्मामध्ये जीव आणि शिव ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळी खाली फक्त 0 असं ब्रह्मतत्वच राहतं. बरं, 1 आणि 1 मिळून 0 होणे ही झाली आमची अध्यात्माची भाषा. एकाला एकाच्या विरोधात कायम उभा करणं ही झाली राजकारणाची भाषा. एकाच्या संगतीत एकाला मिळू न देणं ही झाली कूटनीती. पण 1 आणि 1 मिळून फक्त एकच होणं हे झालं लग्न आणि हा झाला प्रेमाचा प्रकार.
निश्चित 2 नवरा बायको असतील तर त्यांना एका मताने चालणं तेवढंच गरजेचं आहे. तुकोबाराय सांगतात अशी वेगवेगळ्या मताची वेगवेगळ्या विचाराची माणसं एकत्रित आली, परिणाम काय झाला, त्यांना तिथं दुःखच भोगावं लागलं. तसं देवा आम्हाला करू नको, मग काय कर, तैसे मद नको करू कमळापती देया संगती सज्जनांची. भगवंत आम्हाला तसं करू नको, आम्हाला सज्जनाची संगत दे. तोच दृष्टांत तुकोबाराय थोडं पुढं ओढतात. एक दिवशी त्या कानड्या स्त्रीने तिच्या पत्नीला आवाज दिला. तिने पाचारणे म्हणजे बोलवणे, तिने पाचारिले इलबा म्हणून तिने 2-4 वेळा आवाज दिला, इलबा इलबा इलबा. आता आपण इकडे बा शब्द कोणत्या अर्थाने घेतला जातो? बा शब्द आपल्याकडे बाप ह्या अर्थाने घेतला जातो. तसा तो तिच्याकडे तिरक्या डोळ्याने पाहायला लागला आणि म्हणाला 4 महिने झालं बोलली नाही आणि बोलायला लागली तर डायरेक्ट बाप म्हणूनच आवाज द्यायला लागली. परिणाम असा झाला तो त्याच्या पत्नीपासून लांब पळायला लागला. तैसे मद नको करू कमळापती देया संगती सज्जनाची. आणि तुकोबाराय सांगतात भगवंता माझ्या आयुष्यात जर अशी विसंगती कुसंगती देतील, परिणाम काय होईल? तुका म्हणे एरे राजे विच्छिन्न तेथे वाडेशी न सुखापुटी. देवा लग्न आम्ही सुखासाठी करतो, परिणाम तिथं आम्हाला दुःखच भोगावं लागल. असा सरळ सरळ अभंगाचा अर्थ विठ्ठल. अभंगाचा अर्थ सरळ आहे आणि एका शब्दात अभंगाचा सिद्धांत मांडायचा झाला तर तुकोबारायांची भावना काय आहे? तर तुकोबाराय सांगतात भगवंता त्या कानड्या स्त्रीसारखं त्या महाराष्ट्रीयन मुलासारखं आमचं आणि तुझं नातं करू नको. उगाच मी तुला काहीतरी म्हणायचो, तू मला काहीतरी म्हणायचा, दोघांचा मेळ लागायचा नाही. परिणाम काय व्हायचा? मी परमार्थाच्या वाटेपासून पदच्युत व्हायचो आणि कुठंतरी संसाराच्या भवसागरामध्ये असं बुडायचो. तिथं मला भाग गेला, शीन गेला, अवघादाला आनंद म्हणताच यायचं नाही. तुका म्हणे खातो आम्ही आनंदाचे लाडू, अजिबात म्हणता यायचं नाही. तिथं आम्हाला असं म्हणावं लागलं संसार दुःख मुळ कडे इंगळ. निश्चित हा अभंगाचा सिद्धांत होतो. अभंग अगदी सोपा सरळ आहे. ऐका, खरं तर आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय एका आपल्या संसारातील नाजूक नात्याला हात घालतात. नाजूक नातं म्हणजे मुलाचं आईचं नातं, मुलाचं बापाचं नातं, मुलाचं त्याच्या पत्नीचं नातं, मुलाचं बहिणीचं नातं, मुलाचं मित्राचं नातं, अशी बरीच नाती आपल्या आयुष्यात असतात. पण या सगळ्या नात्यांची जर गणिती केली तर मला वाटतं की एकच नाजूक नातं आहे, ते म्हणजे पत्नीचं आणि पतीचं. त्या पत्नीची जागा इतरत्र कोण घेऊ शकत नाही. मी तुम्हाला पट्यासाठी कितीही दृष्टांत देऊ शकतो. आमचे गुरुवर्य कैलासवासी नामदेवप्पा शामगावकर सांगायचे, काय झालं समजा आपल्या एका कोंडव्याचाच माणूस होता, काय यमाची त्याच्या घरावर कृपादृष्टी झाली. यमाने त्याच्या घरी पाहुणाचारच केला म्हणायला काय हरकत नाही. त्याची सख्खी आई त्याच्या डोळ्यासमोर वारली. मी पत्नीचं आणि पतीचं नाजूक नातं सांगतो, ऐका. सख्खी आई जशी डोळ्यासमोर वारली, म्हणजे गेल्यानंतर आई तो रडायला लागला, माझी आई गेली, माझी आई गेली, माझी आई मेली, माझी आई वारली, असं तो रडायला लागला, छाती आहाकाटाकार करायला लागला. तेवढ्यात गावातल्या 5-15 थोड्या वृद्ध महिलांना त्याची दया आली. त्या सगळ्या गावातील वृद्ध महिला त्या पुरुषापाशी गेल्या. अरे दाद्या रडतो कशाला? अरे तुझी एक आई गेली पण आम्ही 15 जणी तुझ्या आईसारखेच आहोत. त्याला थोडं बरं वाटलं गड्या की एक आई गेली पण 15 आई मला भेटल्या. काय कालांतराने 1-2 महिने झालं आणि यमाची काय त्याच्या घराकडे वाकडी नजर, त्याची सख्खी बहीणच वारून गेली. तो रडायला लागला, माझी बहीण गेली, माझी ताई गेली, माझी दिदी गेली, माझी ताई गेली. गावातल्या 5-25 तरुणींना त्याची दया आली. अरे दाद्या रडतो कशाला? अरे एक बहीण तुझी गेली ना, आम्ही 25 जणी तुझ्या बहिणी आहोत. त्याला थोडं बरं वाटलं, एक बहीण गेली पण 25 बहिणी मला भेटल्या, एकाच्या बदल्यात 25. महाराज हा कायम नफ्याचा व्यवहार आहे. आणि काय आम्हाला त्याच्या घराकडे काय यमाचा आणि त्याचा बांधाला बांध होता, 7 बाऱ्यात काय खुटलं गुतलं होतं. 4 महिन्यानंतर त्याची स्वतःची सख्खी बायकोच मरून गेली. ऐका, इतका रडला, इतका ओरडला, अख्खा आवाज त्याच्या कोंडव्यामध्ये फिरायला लागला, संपूर्ण आपल्या या नगरीत फिरायला लागला. पण गावातील ह्या कोंडवे गावातील कोणत्याच महिलेला त्याची दया आली नाही. का? अहो नाजूक नातं आहे. त्या नाजूक नात्याला तुकोबाराय आज स्पर्श करतात. विठ्ठल आपल्या जीवनामध्ये 3 प्रकारच्या संगती असतात. ऐका, एक आहे विसंगत, दुसरी आहे कुसंगत आणि तिसरी आहे आजच्या अभंगात आली ती सज्जनाची संगत. आता प्रश्न पडत असेल, विसंगत कशाला म्हणायचं, कुसंगती कशाला म्हणायचं आणि संत संगत किंवा सज्जनाची संगत कशाला म्हणायचं? तर याच्या सरळ सरळ आपल्याला साध्या व्याख्या करता येतील. विसंगती कशाला म्हणायचं? विसंगती म्हणजे महाराज ते प्रमाण त्या विसंगतीला शोभतं. सुख पाहता जावा पाडे, दुःख पर्वत आहे वडे, हे प्रमाण त्या विसंगतीला शोभतं. म्हणजे सुख अगदी तिळाप्रमाणे आणि दुःख तीळ केवढा असतो? तीळ आपल्या गावा एवढा. अहो नका एका बोटावरती कितीतरी तीळ बसतील, एवढा कण भरतील. आणि पर्वत
पर्वत अतिशय मोठा भला अतिशय मोठा पर्वत. आता आपल्या त्या विसंगतीचा हा स्वभाव आहे. विसंगती काय करते, माणसाला थोडं सुख आणि त्या पर्वत एवढं दुःख देत असते. आता कुसंगती काय करते, कुसंगतीमध्ये सुख नावाचा प्रकारच नाही, तिथं फक्त दुःख दुःख दुःख, तिथं दुःख नावाचा घटक 5वीला पुजलेला आहे. आणि सज्जनाच्या संगतीमध्ये तिथं दुःख नावाचा प्रकार तुम्हाला अजिबात दिसून येत नाही, तिथं फक्त काय मिळतं, सुख सुख सुख, तिथं दुसरं काही मिळत नाही. आता विसंगती पटवून देतो. काय विसंगती असते, काय झालं, एका पुरुषाची दाढ दुखायला लागली, दात दुखायला लागला. आता दाताचं दुखणं, किडलेल्या दाताचं दुखणं किती असते तुम्हाला चांगलं नाही. आता तुटलेला हात जेवढा दुखणार नाही तेवढं दाताचं दुखणं असतं. तो दवाखान्यात गेला आणि डॉक्टरांना सांगायला लागला, डॉक्टर जीवन नकोसं झालंय, उद्याच जीव देऊ वाटतंय, रात्रीचा डोळा लागत नाही, काही खाता येत नाही, आठवडा झालं उपाशी आहे, फक्त भाताचं पाणी पिऊन जगतोय. डॉक्टर म्हणले नेमकं काय झालं. बघा ना काय दाताला झालंय की मला चावता येत नाही, इतकं दुखतं की मला जीव देवासा वाटतोय. डॉक्टरांनी पाहिलं त्याच्या तोंडामध्ये, त्यांनी काही चेक केलं आणि त्याला सांगितलं, गड्या तू माझ्याकडे यायला थोडा उशीर केला, तू थोडा महिनाभर अगोदर आला असता तर तुझी दाढ मी रूट कॅन करून वाचवू शकलो असतो. पण तुझी दाढी इतकी किडली, म्हणजे तुझी दाढी इतकी कामातून बाहेर गेली की आता तिचं काहीच केलं जाणार नाही. मग एक काम कर, काय करावं लागेल, तर आता तुझी दाढ काढावी लागेल. तुम्हाला काय करायचं ते करा, पण मला ह्या दुःखातून मोकळं करा. डॉक्टरांना काय ठरलं असेल त्यांचं किती रुपयाला काढायची दाढ काय, डॉक्टरांनी त्याला झोपवलं, दाढमध्ये ते भुलीची इंजेक्शनं दिली आणि डॉक्टरांनी दाढ काढायला सुरुवात केली. ऐका, आता दाढ कोणती काढावी, डॉक्टरांनी जी दाढ किडली त्या दाढेला डॉक्टरांनी पहिल्यांदा त्यांचं काय ते अवजार लावावं. डॉक्टरांनी काय केलं, त्याच्या किडलेल्या दाढीच्या अलीकडची एक शेजारची दाढ उपसली चांगली, त्याच्या पलीकडची एक चांगली दाढ उपसली, अजून अलीकडची एक दाढ उपसली, अशा 3 दाढा जशा त्याच्या डोळ्यात देखत चांगल्या चांगल्या काढल्या. तसा तो उठून डॉक्टरांना म्हणायला लागला, अहो डॉक्टर पागल झाला का, मी तुम्हाला किडलेली दाढ काढायला लावली आणि तुम्ही माझ्या 3 चांगल्या दाढा काढायला लागला. डॉक्टर म्हणले, तू झोप मूर्खा, तुला काय कळतं, अरे तुझी किडलेली दाढ काढायची, पण त्यासाठी रस्ता नको का, तो रस्ता करायसाठी मला त्या 3-4 दाढा काढणं अतिशय गरजेचं. दृष्टांत संपला, सिद्धांताकडे. डॉक्टरांनी त्याचे राहिलेले 31 दाढ काढो किंवा न काढो हे तर आपला विषय नाही. डॉक्टर त्याची 31 दाढ काढतील न काढतील, पण किडलेली दाढ कधी ना कधी काढतील. तसे विसंगतीचा स्वभाव आहे. विसंगती कितीही दुःख देईल, पण कधी ना कधी तिळभर का होईना सुख देणार. तुकोबाराय सांगतात, असंच झालंय आमचं. आणि तो दृष्टांत ते विसंगतीचं पटवून देण्यासाठी, विसंगतीचं सुख आणि विसंगतीचं दुःख पटवून देण्यासाठी तुकोबाराय एक शब्द प्रपंच करतात. कोणता शब्द प्रपंच, तर त्यासाठी तुकोबाराय कानडीचा आणि महाराष्ट्रीयन मुलाच्या संसाराची कथा अभंगाच्या प्रथम Hare
कानडीने केला मराठा भ्रातार, एकाचे उत्तर एकाने. अगदी धावता पंचंतर पाहू, जास्त विस्तार करत नाही, आपल्याकडे वेळ कमी आहे. तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये विसंगतीचा एक दृष्टांत देतात. कोणती विसंगती मी मगाशी सांगितली. एका कानड्या स्त्रीचं आणि एका महाराष्ट्रीयन मुलाचं लग्न झालं आणि त्यांच्या संसाराची कथा तुकोबाराय अभंगामध्ये व्यक्त करतात. म्हणजे त्या दोघांचा संसार किती विसंगत आहे. काय झालं, आपला एक महाराष्ट्रीयन मुलगा चांगलं शिक्षण घेतलं, शिक्षण झाल्यानंतर चांगली त्याला नोकरी सुद्धा लागली. आता नोकरी लागल्यानंतर तो चांगल्या छोकरीच्या शोधात पडाला. आपला तो तोंडा खालता शब्द, चांगल्या मुलीच्या शोधात पडाला. पण परिणाम असा झाला की त्याचं लग्नच जमेना. लग्नाच्या वाढलेल्या अपेक्षा, नोकरी हवी, 5 आकडे पगाराची नोकरी हवी, बरं आहे नोकरी सरकारी हवी, बरं आहे सरकारी जमीन हवी, बरं आहे जमीन, आमची पोरगी रानात जाणार नाही, बरं आहे सगळं. मुलीला सासू नको, मुलीला सासरा नको. तुम्हाला पटतंय चांगलं आहे. मुलीला सासू नको, मुलीला सासरा नको, नणंद नको, भाऊ एकटा जीव, आमची गाडी, आमचा बंगला, आमच्या बायकोची गोल गोल साडी, ह्याच्या व्यतिरिक्त आमच्या मुलीला काहीच नको. त्याचं लग्न काही झालं असं समजा आपल्या कोंडवात गावचा होता. अलीकडचा काळ महाराज इतका भीषण झाला आहे, मला तर वाटतंय की अलीकडे मोक्ष मिळणं सोपं आहे, पण ते मुलाचं लग्न होणं त्याच्या कठीण आहे. वाढलेल्या अपेक्षा माणसाला कधी दुःखाकडे नेऊन ठेवतील कळून सुद्धा येत नाही. ह्या वाढलेल्या अपेक्षा काय झाले, पहिल्या काळी आपली जुनी माणसं म्हणायची लग्नाच्या गाठी कुठं बांधल्या जातात, स्वर्गात बांधल्या जायच्या. अलीकडची म्हण बदलली महाराज, लग्नाच्या गाठी स्वर्गात नाही, लग्नाच्या गाठी अलीकडे माफी मागून बोलतो वर्गात बांधल्या जातात. निश्चित त्यामुळं तो एखाद्या मुलीशी जमायचं तर मुलगी म्हणायची मला काय तुझ्याशी लग्न तुझं माझं जमन, त्याच्या मला काय अजिबात तुझ्याशी मला लग्नच करायचं नाही. परिणाम असा झाला, कोडवे गावात आपल्या गावात त्याला कोण मुलगी देत नाही. त्याला वाटलं की आपला मामा चांगला आहे गड्या, थोडं मामाकडे लक्ष देऊ. पण मामाने मुलगी मोठी झाल्यापासून ह्याला गावाकडे फिरकून सुद्धा दिलं नव्हतं. ह्याच्या लक्षात आलं की मामा काय माझ्या कामाला येणार नाही. ती मागे मी 2-4 वर्षापूर्वी एक पेपरातली बातमी, आपल्या पुण्यातलीच होती, पुणे जिल्ह्यातीलच होती. त्या पेपरात एक बातमी वाचलेली की माणूस स्वतःची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कोणत्या स्तराला जाईल कळून सुद्धा येत नाही. एका मुलाला त्याच्या मामाच्या मुलीशी लग्न करायचं होतं, मुलीची इच्छा याच्यावर होती, पण मुलीचे वडील काय त्या लग्नासाठी तयार होत नव्हते. नेमकं 4-5 महिने ह्यांची सुरू झालं, काय गाचागाची सुरू झाली, पण वडील काय मुलगी द्यायला तयार होईनात. आणि नेमकं त्या गावचं महाराज निवडणूक लागली आणि त्या मुलीच्या वडिलांना थोडं राजकारणाचा नाद चांगला होता. त्या मुलीच्या वडिलांनी सरपंचकी पदासाठी फॉर्म भरला. तसं त्याच्या भाच्याने सुद्धा त्याच वार्डातून सरपंचकी पदासाठी फॉर्म भरला. तसं मामाने भाच्याला गाठलं, भाचे आपण एका घरातले, असं मतं फोडून चालेल का गड्या? तुम्ही माझी 5-25 जरी मतं खाल्ली तरी एखाद्या वेळी एक मत माणसाला तर फाडायला कमी पडतं. तुम्ही तर माझी 5-25 जरी मतं खाल्ली तरी माझी तोंडात माती जाईल. तुम्ही काम करा, तुमचा फॉर्म माघारी घ्या. मुलगा म्हणला मामा आता सरपंच झाल्याशिवाय फॉर्म माघारी घेणार नाही. मामा म्हणे यार काय म्हणशील ते देईन, पण फॉर्म माघारी घे. तुम्हाला कळलंय चांगलं. मामा मला काहीच नको, दिलं तर फक्त तुमची मुलगी द्या. राजकारणापायी शेवटी मामा तयार झाले, त्याचं लग्न झालं, मामा सरपंच झाले. भाग निराळा. अपेक्षा पूर्तीसाठी माणूस कोणत्याही स्तराला जाऊ शकतो. ऐका, या गावामध्ये त्याचं जमत नाही, त्याने विचार केला की आपला पुणे जिल्हा काय बारका नाही गड. मग अख्ख्या जिल्ह्यात मुलगी शोधायची. संपूर्ण जिल्ह्यात फिरला, पण त्या अपेक्षा कुठंच थांबनात आणि त्याचं काही लग्न होईना. त्याच्या मित्रांनी सांगितलं चल डरके आगे जीत, अजिबात थांबू नको, अजून थोडं पुढं पाऊल टाक, मराठी पाऊल पडते पुढे. त्या भावनेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरला. एक ना एक गाव पिंजून काढलं, पण त्याचं काही लग्न जमेना. शेवटी हातात झाला. त्याला वाटलं आता यंदाचा प्रयागराजचा कुंभमेळा माझ्यासाठीच आहे गड्या. हातात झाला, पण शेवटी मित्र म्हणला अरे असू दे गड्या, तू महाराष्ट्रात राहतो. ह्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 1000 मुलांमागं जवळजवळ 836च मुले आहेत. मुलींची संख्या कमी आहे. एक तू काम कर, थोडं महाराष्ट्राच्या बाहेर बघ. महाराष्ट्राच्या बाहेर पाऊल टाकलं तर कर्नाटकात चल. कर्नाटकामध्ये 1000 मुलांच्या पाठीमागे 1100 मुले आहेत. तिथं नेमकं काहीतरी होईल आणि तुझं लग्न होईल. मित्राचा ह्याला जरा संदेश पटला. असा मित्र चांगला सल्ला देणारा असावा गाड्या. आणि मित्राचा सल्ला पटला आणि तो कर्नाटकात गेला. ऐका, आपण आता प्रमाणाकडे येऊ. कर्नाटकात गेला, जाताना ठरवूनच गेलता सुपारी साखरपुडा हळद सगळं एकाच दिवशी करायचं आणि मुलीला घरी घेऊन यायचं. जास्त टेन्शनच लांबवत बसायचंच नाही. आणि कर्मधर्म संयोगाने 8 दिवसामध्ये त्याचा शोध संपला. त्याचं चांगल्या सुंदर अशा मुलीशी लग्न झालं. त्या मुलीला घेऊन घरी आला, पण घरी आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की जर आपल्याकडे भलतंच पेच आपल्या गाड्यात पडला. ती कन्नडमध्ये बोलायची, हा मराठी बोलायचं. हा तिला काय बोलतो तिला समजायचं नाही, ती काय बोलते ह्याला समजायचं नाही. तिने तरी कागदावरती असं लिहून दिलं तरी त्याला ते जिलबीसारखं गोल गोलच दिसायचं.
हा विचार करायला नेमकं कशाला लग्न केलं मी ते. ती म्हणाय बघा, शादी का लड्डू जो खाये वो भी पछताय, ना खाये वो भी पछताय. परिणाम असा झाला की त्यांचा तो संसार तुकोबरायांच्या दृष्टीत पडला. आणि त्यावेळी तुकोबरायांना हसू येतं आणि तुकोबराय प्रमाण देतात, कानडीने केला मराठा भ्रातर एकाची उत्तर एका नाही. अहो त्या दोघांचा संसार असा चालला की 4 महिन्यात हा काय बोलतो तिला कळेना, तो काय बोलतो हिला कळेना. पण आता लग्न तर केले, सांभाळ तर करायचा म्हणून दोघं कशी तरी एका घरात अनोळखीसारखे राहायला लागले. आणि नेमकं 4 महिने झाल्यानंतर एक दिवशी त्याचे मित्र त्याच्या घरापाशी आले. अरे काय दाद्या, आम्हाला टाकून लाडू खाल्ला, आम्हाला लग्नाला बोलवलं सुद्धा नाही, निदान वहिनीची ओळख तरी करून दे, निदान वहिनीच्या हातचा चहा तरी पाच. आता शेवटी मित्र आहेत, मित्रांना वहिनीची ओळख करून देणं, स्वतःच्या पत्नीची ओळख करून देणं हा माझा धर्म आहे. तो मित्रांना घरी घेऊन आला. 4 महिन्यात तिला कळलं होतं की पाहुणे आल्यानंतर चहा पाणी टाकायचं, एवढं तरी तिला कळालं होतं. मित्र हॉलमध्ये बसले, ह्याने तिला इशारा केला, थोडं चहा टाक. 4-5 मित्रांचा चहा टाकायसाठी ते आतमध्ये किचनमध्ये गेले. सगळं चहाचं साहित्य खाली उतरवलं आणि जसा साखरेचा डबा उघडला तसं आतमध्ये साखरेचा एक कण सुद्धा नाही. आता तिने विचार केला की इथं साखर आणून देणारा फक्त माझा नवरा आहे का. म्हणून अपेक्षामुळे एकटाच नवरा, सासू ना, सासरा ना, धीर ना, कोणच, दोघंच आपलं नवरा बायको, दोघंच, त्या दोघंच संसार करत होते. मग ती किचनमधून थोडी बाहेर आली आणि तिने नवऱ्याकडे पाहिले तर नवऱ्याच्या आणि त्याच्या मित्राच्या गप्पा चांगल्या जरा रंगलेल्या होत्या. आणि तिने आता नवऱ्याला बोलवायचं, पण कसं बोलवायचं, मग तिने तिच्या भाषेत बोलवायला सुरुवात केली. ती भाषा कोणती असेल, तिने कोणत्या भाषेत बोलवलं त्याचं प्रमाण तुकोबर अभंगाच्या 3ऱ्या चरणात देतात. तिने पाचारिले इलबा म्हणूनी, पाचारिले इलबा म्हणूनी, इलबा म्हणूनी, पाचारिले इलबा म्हणूनी, नको करू कमळापती हो, पैसे मज नको करू कमळापती हो. वा कानडीने केला मराठा भ्रातार एकाचे उत्तर एका नाही. मी ऐका, अभंगाच्या 3ऱ्या चरणात डायरेक्ट धाव घ्यायचं, कारण का मन 3रं आणि पहिलं चरण एकमेकाचं पूरक आहे. म्हणजे एकच दृष्टांत तिथं तुकोबारांनी वाढवलेला आहे. त्याचे मित्र आले, चहा करायला गेली, घरामध्ये साखर नाही, दारामध्ये आली आणि नवऱ्याला आवाज द्यायला सुरुवात केला. कसा आवाज दिला तुकोबाराय सांगतात, तिने पाचारले म्हणजे बोलवणे. तिने आवाज दिला नवऱ्याला, इलबा इलबा इलबा. तसा नवरा मित्रांमध्ये बसलेला. आता सांगत होता गाड्या, माझी बायको बरं महाराष्ट्रात भेटली नाही, कर्नाटकातून आणली, पण काय ती माझा एक शब्द सुद्धा खाली पडून देत नाही. म्हणजे आता काय सांगतात तिचं मला कळत नाही, माझं तिला कळत नाही, एक शब्द सुद्धा खाली पडून देत नाही. तेवढ्यात त्याच्या कानावर त्याच्या बायकोचा आवाज आला आणि 4 मित्र ह्याच्या तोंडाकडे पाहायला लागले आणि ह्याने सुद्धा बायकोकडे तिरक्या नजरेने पाहिलं. त्याने विचार केला, उगाच भलतंच अंगाव घेण्यापेक्षा आपण दुर्लक्ष केलेलं कधीही बरं. म्हणून त्यांनी तोंड फिरवून अजून मित्रांबरोबर जोरात गप्पा मारायला लागला. काय ग भावड्या, तुमच्याकडे यंदा काय तो तारे काय काय नेमकं तुमच्याकडे. अशा त्याच्या गप्पा जशा सुरू झाल्या, त्याच्या लक्षात आलं की नवऱ्याच्या कानावर माझा आवाज गेला नाही. मग काळी एकचा आवाज जात नाही, तिने पंचममध्ये तार सप्तकात आवाज दिला, इलबा इलबा इलबा. अशी जशी ओरडली, म्हणजे तुमच्या झोपा जातील म्हणून ओरडली, जशी ती ओरडली तसा नवरा पळत पळत आला. ए बाई बघ, 4 महिने झालं तुम्हाला काय बोलली नाही, पण आता बोलायला लागली तर डायरेक्ट बाप म्हणून आवाज द्यायला लागली. अगं मी तुझा नवरा आहे, मी तुझा बाप नाही. आणि त्या दिवसापासून तो नवरा काय करायला लागला, त्या पत्नीपासून येरुपळे आण झाली. आता तुकोबराय प्रमाण देतात, तो नवरा त्या बायकोपासून असा लांब पळायला लागला. आता झालं दुसरा, पहिला 3ऱ्या चरणाचा दृष्टांत संपला. ह्यातून एकच सिद्धांत घ्यायचा. तुकोबरायला एक अपेक्षा आहे, देवा आम्ही तुझ्याकडे येतो. आता आमचा तू देव असताना तू कानडा आहे बाबा, कानडा राजा पंढरीत. आम्ही तुला म्हणतो, तू आहे मूळ कर्नाटकाचा, आम्ही आहे मूळ महाराष्ट्रातील, पण देवा आम्ही तुझ्याकडे आल्यानंतर आमच्या मनातील भाव तुला कळला पाहिजे.
नाहीतर आम्ही काहीतरी बोलायचो आणि तू भलतंच समजायचा. आम्ही म्हणायचो देवा आम्हाला मुक्ती दे, आम्हाला सायुज्यता मुक्ती दे, आम्हाला स्वरूपता मुक्ती दे. आम्ही अशी 4-4 बोटं करून तुला सांगायचो आणि तुला वाटायचं तू कोबराय 4-4 बायका मागतात. असं काय आमच्यात नसावं देवा. साहजिक माझ्या मनाची भावना तुला कळावी हा सिद्धांत तुकोबरा देवासमोर व्यक्त करतात. आणि जर तू आम्हाला असं नसशील करत, आमच्या आयुष्यामध्ये अशी विसंगतीत करत असेल, तर देवा दुःखाशिवाय आम्हाला इथं भोगायला काय भेटणार तरी काय आहे विठ्ठल. आपल्याला सज्जनाच्या संगतीकडेच आपण विसंगती पाहिली, अगदी धावते आपण कुसंगती पाहून कीर्तनाला पूर्ण विराम देऊ. काय असतं मी मगाशी सांगितलं, विसंगती जशी माणसाला दुःख देते थोडं काही सुख देते, पण कुसंगतीचा धर्म आहे महाराज की ती माणसाला कायम खड्ड्यामध्ये ढकलते. त्याला वाटत नाही तुमचं चांगलं व्हावं, ती कायम तुम्हाला दुःख देण्याशिवाय काहीच करत नाही. आता तुम्हाला कोळसा माहित आहे का? कोळसा अग्नीमध्ये लाकूड जाळल्यानंतर त्यातून जो निघतो त्याला कोळसा म्हणायचं. त्या कोळशाचा एक स्वभाव आहे, तो थंड असताना हातात घेतला तर हाताला काय करतो? काळं करतो, आणि तप्त असल्यानंतर हातात घेतला तर हाताला चटका देतो. तशी दुर्जनाची संगत आहे, त्याला कसंही तुम्ही जवळ करा ते तुम्हाला एकतर काळं करणार, नाहीतर एकतर तुम्हाला चटका देणार. माझं साधं मत आहे, ऐका. तुम्ही कोण आहे याला अतिशय महत्त्व नाही. इथं तुम्ही कोण आहे अति महत्त्वाचंच नाही, इथं तुम्ही कोण आहे यापेक्षा तुम्ही कोणाच्या संगतीत आहात हे अतिशय महत्त्वाचं आहे. इथं तुम्ही कोण आहे ह्यापेक्षा तुम्ही कोणत्या जागेवरती आहात हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे. तुमचे विचार, तुमची वागणूक, तुमचं चारित्र्य, तुमचे संस्कार हे सगळं तुमच्या जागेवरून ठरवलं जातं, तुमच्या वागण्यावरून ठरवलं जातं, तुमच्या बोलण्यावरून ठरवलं जातं. ज्ञानोबराय सांगतात, झाड जाणे जे फुले, माणूस जाणे जे बोले, भोगे जाणे जे गेले पूर्वजन्मी. एखादा चांगल्या अशी कडक कपडी, हातामध्ये सोन्याच्या अंगठ्या बिंगट्या घालून आला, सगळ्यांना वाटलं काय सज्जन माणूस आहे, काय सुशिक्षित माणूस आहे, आणि तोंड उघडून डायरेक्ट शिव्याच द्यायला लागला. माणूस जाणे जे बोले, हे तर तुमच्या बोलण्यावरून मला तुमची संगती लक्षात येते. साधं तुम्हाला उदाहरण देऊ का? आता आपल्या सगळ्या महाराष्ट्रीयन मंडळी आहात, सगळ्या स्त्रियांना आपल्या सणांची माहिती आहे. जेवढे सण दिले ते तुमच्यासाठी दिलेत, आमच्यासाठी फक्त एकच दिलाय. कोणता? बैलपोळा. छोटा बोमला तेवढाच आमच्या पुढे. आता जवळजवळ मला वाटतं 12 महिन्यात 11 सण तुमच्या नावावर केलेत. ते पेटेंट असतील काय असतील महत्त्वाचे सण. त्यात एक सण असा आहे, दृष्टांत ह्यासाठी देतोय, तुम्ही कोण आहे महत्त्वाचं नाही, तुम्ही कोणत्या जागेवरती आहे हे महत्त्वाचं. आपल्याकडे सण असतो बघा नागपंचमीच. तुम्ही सगळ्या महिला मंडळी नागपंचमीला काय करता? वारुळाला जाता. कशासाठी? वारुळ उकरायला, मोडायला, त्या नागाची पूजा करायला. नागाला तुम्ही दूध पाजता. काय म्हणून दूध पाजता? तुमचा शेजारी, तुमचा मित्र म्हणून, काय म्हणून पाजता नेमकं? तुमचा भाऊ म्हणून त्या नागाला तुम्ही दूध पाजता. आता मला वाटतंय की थोडी मला सणाची माहिती असल्यागत, नागपंचमीचा सण झाल्यानंतर 7-8 दिवसानंतर राखी पौर्णिमेचा सण येतो. त्या वारुळात राहणाऱ्या तुमच्या भावाने विचार केला, माझी तायडी 5-25 वर्ष झालं मला दूध पाजते, माझी पूजा करते, यंदा राखी पौर्णिमेला तिची राखी चुकवायची नाही गड्या. मग तो वारुळात राहणारा तुमचा भाऊ, तो किंग कोबरा वारुळातला, जर तुमची भेट घेण्याकरता तुमच्या घरी आला, राखी बांधाय करता, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. तो राखी बांधाय करता तुमच्या घरी आला, तुम्ही काय करताल? बरं, राखी बांधचाल. कोण कोण हात राखी बांधल त्यांनी एक हात वर करा, माझ्याकडून 1 रुपया बक्षीस घेऊन जावा. अहो ज्ञानोबराय सांगतात, दांड्याची ने घाये, नाग जोपर्यंत वारुळामध्ये तोपर्यंत आम्ही त्याला भाव म्हणून पूजू. एकदा का तो वारुळाच्या बाहेर पडला की महाराज त्याचा आम्ही झटका केल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत तो भगवान शंकराच्या पिंडीवरती आहे तोपर्यंत आम्ही त्याला देव म्हणून पूजू. एकदा तो शंकराच्या पिंडीवरून खाली उतरला त्याचा आम्ही तुकडा केल्याशिवाय राहणार नाही. यातून एकच सिद्धांत घ्यायचा, तुम्ही कोण आहे महत्वाचं नाही, तुम्ही कोणत्या जागेवरती हे अतिशय महत्वाचं आहे. विठ्ठल अजून त्यातलंच एक, तुम्ही कोण आहे यापेक्षा तुमच्या संगतीत कोण आहे यावरून तुमची किंमत ठरते. कुसंगती पटवून देतोय तुम्हाला मी, म्हणजे आजपासून तरी आपण आपली संगत किंवा आपले विचार सुधारण्याचा आपण प्रयत्न करावा. कुसंगती माणसाला कधी खड्ड्यात नेऊन टाकेल कळून सुद्धा येत नाही. काय करते कुसंगती? एकतर तुमचे वजन कमी करते. वजन म्हणजे शारीरिक वजन नाही, तुमच्या चारित्र्याचं वजन, तुमच्या संपत्तीचं वजन, तुमच्या विचाराचं वजन ही कुसंगती कमी करत असते. ऐका, कुसंगती काय करते? तुमची लाख मोलाची किंमत कवडी मोल केल्याशिवाय राहत नाही. पटायसाठी कितीतरी पुरावे माझ्याकडे आहेत. काय झालं, एक जणांनी पेड्याचा व्यवसाय सुरू केला. ऐका, कुसंगती सांगतो तुमची किंमत कशी कमी करते, म्हणजे तुमची लायकी कशी कमी करते. फक्त कुसंगी
एक जणांनी पेड्याचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी चांगली जाहिरातबाजी सुद्धा केली का म्हणून अलीकडचं जग हे दिखाव्याचं आहे. अलीकडच्या जगाला वरचं आवरण चांगलं लागतं. काय असतं, माणसाच्या शरीरामध्ये 2 प्रकारचे तप असतात. एक असतं साधनेचं तप आणि एक असतं तेज साधनेचं आणि एक असतं तेज तुपाचं. अलीकडं माणसाला साधनेच्या तेजाशी अजिबात देणं घेणं नाही. तुपाच्या तेजाशी प्रत्येक जण इथं वाळलेला आहे. मग त्याने विचार केला काहीतरी जाहिरात केली पाहिजे. मग त्याने अशी जाहिरात केली, सातारचे अस्सल खव्याचे कंदी पेढे, एकदा खाचाल बोटच चाटून जाचाल असे अख्ख्या पुण्यामध्ये त्यांनी बॅनरबाजी केली. 8 दिवस झाले पण त्याच्या दुकानाकडे विकत सोडा फुकट पेढ्याची चव घ्यायची म्हणून सुद्धा कोणी फिरकलं नाही. तो त्याच्या 8व्या दिवशी मित्राला भेटला. अरे मित्रा, तुझं बघून मी पेढ्याचं दुकान टाकलं पण त्या पेढ्याच्या व्यवसायातून माझा नफा सोड, माझं मुद्दल सुद्धा मी गमावलं. मित्र म्हणला कसं काय बरं असं? मी 2 पेढ्याचा व्यवसायिक आहे. त्या पेढ्याच्या व्यवसायावरतीच मी 1 एकराचे 10 एकर, एका घराचे 2 घरं, 4 गाड्या घेतल्या आणि तुला 1 रुपयाचाही फायदा होत नाही. फुकट सुद्धा कोण तुझा पेढा खात नाही. नेमकं विकायला कुठं बसतो? गावातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर. तो म्हणला मंदिरासमोर बसत नाही, मंदिराच्या पाठीमागच्या गल्लीत बसतो. मित्र म्हणला अरे येड्या, माल क्वालिटीचा असेल तर माणसं बाबळी सुद्धा याला कमी करत नाही. तू फक्त क्वालिटीवर लक्ष दे, क्वांटिटी आपोआप येत असते. त्याने बघू बरं तुझा माल कसा आहे, टेस्ट बघू दे म्हणून 1 पेढा खाल्ला. तसा मित्र म्हणला शब्बास, माझ्या पेढ्यापेक्षाही तुझा पेढा चांगला आहे. फक्त माझ्यासाठी आजच्या दिवस तू दुकान लाव, मला बघू दे नेमकं तू विकायला कुठं बसतो. आणि मित्राचं ऐकून त्याने त्या दिवशी दुकान लावलं. आणि मित्र पाहायला गेला की आपला मित्र नेमकं पेढ्याचं कसं काय कोण घेत नाही, नेमकं पेढं विकतो कसे. आणि मित्रांनी जाऊन पाहिलं तर हा जिथं नेमकं पेढं विकायला बसायचा तिथं नेमकं एक उंदीर मारणारा औषध विक्रेता बसायचा. आणि हा ओरडायचा, म्हणजे पेढे विक्रेता ऐका, पेढं घ्या, पेढं अस्सल खव्याचे कंदी पेढे, पेढं घ्या, पेढं घ्या, पेढं खा असं ओरडायचा. तसा लगेच त्याचा शेजारचा तो उंदीर विक्रेता मारणारा औषध विक्रेता ओरडायचा, खाल्लं की मरतय, खाल्लं की मरतय. हा ओरडायचा पेढे खा, शेजारचा ओरडायचा खाल्लं की मरतय, खाल्लं की मरतय. आता ऐका, दृष्टांत जपला सिद्धांताकडे येऊ. ह्या जगात माणसाला सगळ्यात भीती कशाची असेल तर ती कशाची आहे? मरणाची भीती आहे. ज्ञानोबराय म्हणतात आगामर बोलणंच हाती. इथे एखाद्याला तिकडे जाऊन मर म्हटलं तरी सहन होणार नाही, जरी ते खरे सत्य असलं तरी. इथं मरू कोणाला वाटत नाही. परिणाम असा झाला, हजारो किमतीचे पेढे पण संगत केली त्या उंदराच्या मारणाऱ्या औषधावर. परिणाम काय झाला? फुकट सुद्धा कोणी खाल्लं नाही. तसं आपलं जीवन बघा, आपली हजाराची किंमत असेल पण आपली संगत जर कुसंगतीत असेल तर वाईट माणसं चांगली सोडा, वाईट माणसं सुद्धा आपल्याकडे अशी फुकट सुद्धा येणार नाहीत. म्हणून आपण आपली संगत तपासा. विठ्ठल अहो कितीतरी प्रमाणात तुकोबराय देतात. तुका म्हणजे ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैस. ऐका, तुकोबराय संगतीवर कितीतरी प्रमाण देतात. तुका म्हणे बितो पुढली दत्ता म्हणून चिंता उपजली. कोणती चिंता उपजली तुकोबराय सांगतात, भगवंता जर आम्ही कुसंगतीमध्ये गेलो. इथे एक तुकोबराय दृष्टांत देतात. महाराजांनी अतिशय समर्पक प्रमाण दिलं. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू जैस. आजपर्यंत ह्या प्रमाणावरती आपण बरेच दृष्टांत ऐकलेले आहेत. पण मला इथे एक महाराज प्रश्न उपस्थित राहतो. ह्या जगातील सगळ्यात कठीण धातू किंवा कठीण दगड कोणता असेल तर तो कोणता आहे? हिरा. हिरा ओरिजिनल हिऱ्याची ओळख करायसाठी तुकोबराय एक उपयोग सांगतात. हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घनी, तोची मोल पावे करा करणीचा होय चुरा. हिरा ऐशा गारा दिसती दुरुनी, जवरीनं भेट घनाची. अहो काच गारगोटे हिऱ्यासारख्या दिसत असतील पण कुठपर्यंत? जोपर्यंत त्याला हातोड्याची भेट होत नाही. ओरिजिनल हिरा लोहाराच्या आयरनीवरती ठेवला. आयरन म्हणजे असं कठीण पोलादाचं एक अवजार, आणि त्यावरती तो हिरा ठेवला आणि असा घनाने हातोड्याने त्यावरती घाव घातला तर ओरिजिनल हिरा एकतर त्या आयरनीत घुसतो किंवा हातोड्यात घुसतो.
मग आता एवढा कठीण हिरा, मग तो त्या ढेकणाच्या सोबतीत नेला तर पाणी कसं काय बरं होत असेल? तर ऐका, आता हिरा सगळ्यांना नाही, आता हिरा 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 नावाचं बेसन नाही, हिरा अंगठीमध्ये खोलला जाणार. ऐका, त्या हिऱ्याच्या संगतीत तिथं ढेकून हा प्राणी रूप घ्यायचा नाही, तर ढेकून हा रंगरूप घ्यायचा. का तर हिरा होण्यासाठी माणसाला म्हणजे त्या कोळशाला, त्या दगडाला काय करावं लागतं? हजारो लाखो वर्ष त्या अग्नीमध्ये तप्त व्हावं लागतं. तो तप्त झाल्यानंतर तो कठीण होतो, त्याला नंतर काढलं जातं आणि त्याचा पैलू पाडला जातो. आणि पैलू पाडल्यानंतर हिऱ्याचा एक स्वभाव आहे, कोणता? पारदर्शकता किंवा चमकदारपणा. हे दोन स्वभाव हिऱ्याचे आहेत. हिरा असा थोडा काचसारखा पारदर्शक दिसतो. आता ऐका, ढेकून कशाला म्हणायचं? असा हिरा काचसारखा पारदर्शक असेल आणि त्याला कसलाच डाग नसेल तर तो हिरा कोट्यावधी किमतीला जातो. पण हिरा काचसारखा दिसत असेल पण त्यामध्ये काळा डाग असेल तर त्याला म्हणायचं ढेकून. असा काळा डाग ज्या हिऱ्याला आहे त्याची लाख मोलाची किंमत 1000 रुपयाला त्या हिऱ्याला कोणी विचारत नाही. तसं ऐका, आपल्याही जीवनात असा डाग नसावा की आपली लाख मोलाची किंमत आपल्याला 1000 सुद्धा कोणी घेणू नाही. अलीकडचं मी मगाशी सांगितलं, आपण आपली संगत तपासणं अतिशय गरजेचं आहे. कुसंगतीमध्ये जर आपण गेलो, आपलं सोडा साधू सुद्धा महाराज बुद्धी बदलते, तर आपली का बदलणार नाही? अलीकडच्या काळात आपल्याला कोणासोबत जावं आणि कोणाच्या पाठीमागं जावं हे शिकवणं, आपल्या मुलांना हे सांगणं अतिशय गरजेचं आहे. मी मगाशी सांगितलं, अलीकडच्या काळात इथं वाट दाखवण्यापेक्षा वाटा लावणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. इथं कोणाला वाटत नाही तुमच्या पोराने गाथा वाचावी, ज्ञानेश्वरी वाचावी, टाळ घेऊन इथं भजन करावं. इथं कोणाला वाटत नाही तुमच्या पोरांनी उभं आयुष्य निर्व्यसनी जागावं. इथं कोणाला वाटतं आपले आई वडील, आपले हितचिंतक संत सोडले तर कोणाला वाटत नाही तुमच्या पोरांनी तुमचा चांगला सांभाळ करावा. अलीकडचा काळ असा आहे, अशा काही मशनरी आहेत त्या कायम आपल्या हिंदू धर्मावर आघात करतात. आपल्या पोरांचं नुकसान कसं होईल, आपली पोरं मांस, मदिरा, सट्टा, जुगार, वेश्यागमन अशाच्या नादी कशी लागतील, ह्यासाठी अशा काही मशनरी आहेत त्या आपल्याला आम्हीच देतात. तुम्ही आमच्यात या, तुम्हाला आम्ही पैसा देऊ, तुमचं लग्नही लावू, तुमचा सगळा सांभाळही करू. परिणाम असा झाला आहे की आपण आपला हिंदू धर्म सोडून आपल्यातली बरीच माणसं परधर्मात चाललेत आणि हे पुण्यात तर प्रमाण बरंच वाढलेलं आहे. लहान दोन्ही मोठा घास घेतो. पण ज्ञानोबराय सांगतात माणसाने स्वतःच्या स्वधर्माचं किती आचरण करावं. आगा स्वधर्म आपला जरी का कठीण झाला तरी हाची अनुष्ठाला भला देखी. ज्ञानोबराय सांगतात की स्वतःचा स्वधर्म आचरण्यात कितीही कठीण असला तरी माणसाने त्याचंच आचरण करावं. त्यासाठी ज्ञानोबराय दृष्टांत देतात. एखाद्या लहान बाळाला स्वतःची आई कुरूप आहे आणि शेजारची स्त्री सुंदर आहे म्हणून ते लहान बाळ स्वतःच्या आईला सोडून शेजारच्या बाईला जाऊन झोंबत नाही की तू माझी आई, तू माझी माई. त्या लहान बाळाला स्वतःची आई रंभेपेक्षा देखणे दिसते, उर्वशीपेक्षाही सुंदर दिसते. तसा आपल्याला आपला धर्म इतका देखणा दिसावा. आणि अलीकडे काय झालंय, अशा काही मशनरी आहेत त्यांना वाटतं तुमच्या पोराने मांस, मदिरा, सट्टा, जुगार, वेश्यागमन ह्याच्या नादी लागावं. बघा, टी व्हीवरती एखादी मुलाखत ऐकायचं झालं, बातम्या जरी बघायच्या झाल्या तर त्या टी व्हीवरती जाहिरात लागते. आणि ज्या माणसांना आम्ही भारतरत्न दिलाय अशी माणसं टी व्हीवरती येतात आणि आम्हाला सांगतात दाणे दाणे में हे केशर का स्वाद, तुम्ही खा, तुमच्या घराला पुड्या खायला शिकवा, अख्खं गाव थुंकू थुंकू काळं निळं पिवळं करून टाका. त्या यूट्यूबवरती आता यूट्यूब चॅनल आहे महाराज. समजा एखाद्याने पुढल्या वर्षी मागल्या वर्षी सप्ताह कसा झाला, कदम महाराजाचं कीर्तन कसं झालं म्हणून समजा बघायसाठी ते कीर्तन लावलं तर त्या कीर्तनामध्ये एक जाहिरात लागते आणि त्या जाहिरातीमध्ये एक आमची ताई येते. मी मागल्या 3-4 दिवसापूर्वी तिकडे मुंबईला गेलो पण तिची माझी काही भेट झाली नाही. आणि ती ताई येते म्हणतं माझं, ते म्हणते त्या जाहिरातीला स्किपही करता येत नाही, पुढेही ढकलता येत नाही. आणि ती म्हणते माझं नाव नीलम रवी जाधव आहे, मी त्या जंगली रमीवरती खेळू 2-4 लाख रुपये कमवलेत. मग काय करा, तुम्ही जंगली रमीवर या, आमच्यासोबत जुगार खेळा, 2-4 कोट्याचं कर्ज तुमच्यावरती करा आणि स्वतः सकट अख्ख्या घराला फाशी घेऊन मारा. आम्हाला आमंत्रण असतं जंगली रमी प्यावं ना महाराज. इथं काळ बिघडलेला आहे. इथं कोणाच्या पाठीमागं जावं, कोणाच्याही पाठीमागं जाण्यात आपल्या जीवनाची धन्यता नाही. आपण कोणाच्या पाठीमागं जावं, पुण्य कमवून देणाऱ्या माणसाच्या पाठीमागं जावं, मंदिराची वाट शिकवणाऱ्या माणसाच्या पाठीमागं जावं, स्वतःचा स्वधर्म शिकवणाऱ्या माणसाच्या पाठीमागं जावं, सत्याचं आचरण करणाऱ्या माणसाच्या पाठीमागं जावं. पण आपलं काय झालंय, हुरळ्या मेंढ्या लागल्या लांडग्याच्या पाठीमागं. मग तो लांडगा त्या मेंढ्यांना घरी घेऊन जातो आणि पुंडलिकवर धारी करून तसा नाश्ता करतो. तसं आपल्यालाही आपली असणारी हितचिंतक नसतात पण ते आपल्याला आपले हितचिंतक असं दाखवतात आणि ते आपल्याला घरी घेऊन जातात आणि आपला सत्यानाश करून टाकतात. माझं तर निव्वळ असं मत आहे, ह्या जगाच्या संसारात वागत असताना आपल्या जखमा सगळ्या समोर उघड्या करत जाऊ नका. का तर इथं प्रत्येकाच्या घरी औषध नाही पण प्रत्येकाच्या घरी मिठाच्या भरण्या भरून ठेवलेल्या आहेत. कोण कधी तुमच्या जखमा जास्त व्हाव्या म्हणून त्या मिठाचा उपयोग करत सांगू सुद्धा कळणार नाही. म्हणून आपण कोणाच्या पाठीमागं जावं, आपण संतांच्या पाठीमागं जावं. ती कुसंगतीची अडचण तुकोबारांना झाली म्हणून तुकोबाराय सांगतात देवाशी कुसंगती
आणि अशी विसंगती माझ्या आयुष्यात देऊ नको. मग द्यायचं असेल तर काय दे. तैसे मजा नको हो करू अतिशय चांगलं स्मूथ शांत वातावरण निर्मिती करणारा आनंद आहे. काय असतं एक वेळ कलाकाराला पाकिट कमी द्या, म्हणजे कमी द्या असा अर्थ नाही, एक वेळ पाकिट कमी द्या पण त्यांनी चांगलं म्हणल्यानंतर चांगलं वाजवल्यानंतर त्याला दाद द्यायला तुम्ही कमी पडू नका. दादच हे कलाकाराचं जीवन आहे. ऐका तुकोबराय सांगतात भगवंता माझ्या जीवनात अशी विसंगती देऊ नको. त्यासाठी पहिल्या चरणाचा दृष्टांत दिला. माझ्या आयुष्यात कुसंगती सुद्धा देऊ नको. कुसंगती म्हणजे कोणती ऐका. आपण कोणाच्या पाठीमागं जायचं नाही. साधं 5-6 जणांची नावं सांगतो. आपल्यात कोण असेल तर माफी मागतो. 5-6 जणांची नावं आपल्याच गावातली आपल्याच सप्ताहाच्या कमिटीतील आहेत. ऐका कोणाच्या पाठीमागं जायचं नाही. तर मी नावं सांगतो तुम्ही मोजा. खरह, मूर्खः, स्वेच्छाचारी, तार्किकः, अनुभव शून्य, अमते स्थिरम, अगुणज्ञ. किती जण झाले. तेषां पार्थो न गच्छोय. जवळजवळ या 7 जणांच्या पाठीमागं आपण अजिबात जायचं नाही. खरं, मूर्ख, स्वेच्छाचारी, तार्किका, अनुभव शून्य, अमते स्थिरम, अगुणज्ञ या 7 जणांच्या वाऱ्याला सुद्धा उभं राहायचं नाही. कोणाकोणाच्या 7 जणांची नावं सांगतो पूर्ण विराम देतो. ऐका खरं म्हणजे खरं बोलणारा नव्हे. खरं म्हणजे गाढवाच्या पाठीमागं कधीच चालायचं नाही. माणसाने कधीच कुत्र्याच्या पुढं धावायचं नाही, गाढवाच्या पाठीमागं चालायचं नाही. कुत्र कधी पायाचा लचका तोडेल आणि गाढव कधी लात मारेल. मी 2 पायाचं म्हणतो, कधी लात मारेल कळून सुद्धा येणार नाही. 4 पायाचं गाढव आपल्याला कधी लात मारेल कळून सुद्धा येणार नाही. ऐका त्या गाढवाच्या पाठीमागं चालायचं नाही. मूर्खाच्या पाठीमागं जाण्यात काय आपल्या जीवनाची धन्यता. त्या मूर्खाच्याही नादी सुद्धा आपण लागायचं नाही. मूर्खाच्या पाठीमागं चालायला लागलो तर त्या 7 मूर्खात आपली गणती होती. स्वेच्छाचारी स्वतःची मतं स्थापन करणाऱ्या माणसाच्या पाठीमागं जायचं नाही. म्हणजे कुणी काय सांगितलं तरी म्हणतो माझंच खरं. त्या माणसाच्या नादी अजिबात लागायचं नाही. मग संसारात सुद्धा नाही आणि परमार्थात सुद्धा नाही. त्यासाठी ज्ञानोबराय सांगतात मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला. अहो परमार्थामध्ये सुद्धा स्वतःच्या मनाने जी माणसं जातात त्यांचा परिणाम त्यांना दुःखाच्या दरीत ढकलावं लागतं, पडावं लागतं. आणि जर आपण त्यांच्या पाठीमागं गेलो ती दरी आपल्यासाठीही रिकामीच आहे. स्वेच्छाचारी माणसाच्या पाठीमागं जायचं नाही. अजून 4थं तर्क वितर्क करणाऱ्या माणसाच्या पाठीमागं जायचं नाही. तार्किकाचा टाका संघ पांडुरंग स्मरावा. ऐका तर्क वितर्क म्हणजे साध्या भाषेत जर आणि तर करणाऱ्या माणसाच्या नादी सुद्धा आपण लागायचं नाही. एक मित्र त्याच्या मित्रापाशी गेला. अरे आता आपलं शिक्षण झालं, आता स्वतःच्या पोटासाठी काहीतरी व्यवसाय धंदापाणी केला पाहिजे का. म्हणे ह्या जगात एका पुरुषाची किंमत फक्त 2 शब्दावर ठरवली जाते. त्याची लायकी फक्त 2 शब्दावर ठरवली जाते. कोणती. तो कमवतो किती या 2 शब्दावर.
आपल्याला काहीतरी केलं पाहिजे पोटासाठी. काय करायचं रे? एक काम करू, आपण कपड्याचं दुकान टाकू. मित्र म्हणला वा वा वा, काय तुझी आयडिया सुंदर, पटली मला गड्या. पण तू म्हणतो कपड्याचं दुकान टाकायचं, पण विचार कर बर, जर आपल्या दुकानात गिरायकच आलं नाही तर, दुकानात शॉर्ट सर्किट झाला ना, कपड्याला आगच लागली तर, कपडेच खराब झाले तर. मित्र म्हणला खरं आहे गड्या, दुकान टाकून त्रास होण्यापेक्षा आपलं निवांत खाऊन बसून खाल्लेलं कधी बरं. अशी जर तर करणारी माणसं परमार्थात पण आहेत. आपण न वजे कीर्तना अनेक वारी जाता जना, त्याच्या पापा जाना ठेंगना महामेरत. एक जण त्याच्या मित्रापाशी गेला, म्हणला चल यंदा आषाढी वारीला आपण जाऊ. वारीला कुठपर्यंत चालायचं? आळंदी ते पंढरपूर. कसं? पायाने चालायचं, उन्हात चालायचं. अरे पण एवढ्या उन्हात चालायचं आणि आपला रंगच काळा झाला तर? बरं जाऊन ते काळं झालं गोरं झालं हे तर काय माणसाच्या देखणेपणाला कोणी विचारत नाही का, तर शरीराची सुंदरता ही काही वर्षाची आहे, हे तो स्वभाव महत्वाचा. चल जाऊन दे आपण काळं झालो. अरे पण एवढा हायवे झालाय, त्या हायवेने चालता चालता एखादा ट्रकच आपल्या अंगावरती आला तर, मेलोस तर. तो म्हणतो खरं आहे गड्या, वारीला न गेलेलं बरं, तुझ्यावर आपलं घरी राहून पिक्चर बघितलेलं कधी बरं. अशी परमार्थात आहे, त्यांच्या नादी आपण लागायचं नाही. ऐका, मूर्खाच्या स्वेच्छाचारी माणसाच्या जर तर कर म्हणजे तर्क वितर्क करणारे, अजून कोणाच्या अमती स्थिरम, ज्या माणसाची मतं एका जागेवर स्थिर नाही अशा माणसाच्या आपण नादी लागायचं नाही. समाजात एक वर्ग असा असतो, तो 1 मिनिटापूर्वी म्हणतो असं केलं पाहिजे गड्या, आणि दुसऱ्या मिनिटापर्यंत नंतर हे ते बरं नाही गड्या असं केलं पाहिजे. त्याच्या नादीच लागायचं नाही, ते काहीच करत नाही, ते एक ना धड 12 परचिंद्या. त्याच्या नादी आपण लागलो तर आपलंही नुकसान होतं. अजून कोणाच्या पाठीमागं जायचं नाही, अगदी धावतं घेत. ज्या माणसाला तुमच्या गुणाची किंमत नाही त्या माणसाच्या पाठीमागं तुम्ही जायचं नाही. अहो संसारातील नातं हे प्रेमाचं असावं, पण त्या प्रेमामध्ये सन्मान असणंही तेवढंच गरजेचं आहे. जिथं तुम्हाला तुमचा स्वाभिमान गहाण ठेवावा लागतो तिथं तुम्ही न राहिलेलं कधी बरं. ज्या माणसासोबत राहून तुम्हाला त्रास सहन करावा लागतो त्यापेक्षा त्या माणसापासून लांब राहिलेलं कधी बरं. ज्या माणसाला तुमच्या गुणाची किंमतच नाही, समाजात एक वर्ग असा आहे त्याला तुमच्या चांगल्या गुणाशी अजिबात देणं घेणं नसतं. तुमचं अक्षर कितीही चांगलं असू द्या, त्याचं लक्ष पहिल्यांदा त्या खाडाखोड केलेल्या अक्षराकडे जसं जातं तसं तुम्ही जीवनात 99 कामं कितीही चांगली करा. समाजात एक वर्ग असा आहे तो कायम 99 कडे बघत नाही, एक तुमची चूक शोधतो कायम तीच चगळत राहतो. अशा अवगुणी माणसाच्या पासून लांब राहायचं. तुम्हाला पटासाठी दृष्टांत देतो. काय झालं, एक असं मोठं आंब्याचं झाड होतं. आंब्याच्या झाडावरती एक कावळा आणि पोपट बसलेले, आणि दोघांच्या गप्पा चाललेल्या गड्या. तुमच्या वराडात काय, आमच्या वराडात काय. आता थोडं ताजत आहे त्याच्यामुळे त्याच गप्पा त्यांच्या चाललेल्या आहे. यंदा कोण कसं काय गप्पा चालता चालता पोपटाचं लक्ष खालून एका घोड्याकडे गेलं. एक चांगला घोडा असा देखणा घोडा खालून चाललेला. पोपटाने पाहिलं आणि कावळ्याला डिवचलं, ए कावळ्या अरे खाली बघ, काय घोडा आहे गड्या. 32 लक्षणयुक्त घोडा, देवमन घोडा, काटेवाडी घोडा. अरे जर विक्रीला काढला तर नाही म्हणलं तरी 5-50 लाखाला कोणीही तो घोडा विकत घेईल. तसा कावळ्याने त्या घोड्याला पाहिलं आणि पोपटाला म्हणला मूर्ख कुठला, अरे काय देखणा घोडा आहे का. पोपट म्हणला कावळ्या थोडं नीट बघ, अरे किती देखणा घोडा आहे, कसा दिसायला चांगला आहे, त्याची चाल बघ, त्याचं शरीर बघ. अरे रेसचा घोडा आहे, रेसचा विकायला काढला तर 50 लाखाच्या खाली कोण घेणार नाही. कावळा म्हणला मूर्ख कुठला, काय चांगला घोडा आहे, त्याच्या अंगावर एक सुद्धा जखम नाही, आणि काय तो घोडा चांगला आहे. म्हणजे समाजात असे काही कावळे आहेत, तुमचं कितीही चांगलं असू द्या त्यांना तुमच्या चांगल्याशी देणं घेणंच नाही. ते तुमच्या चुकीच्या कायम जखमा शोधत राहणार. अशा कावळ्यांच्या नादी न लागलेलं बरं. मग ते कावळे भले आकाशातून उडणारे असू द्या किंवा जमिनीवरून चालणारे असू द्या. माणसाने अवगुणी माणसाच्या पाठीमागं जायचं नाही, अनुभवशून्य माणसाच्या पाठीमागं जायचं नाही. मग कोणाच्या पाठीमागं जायचं? जायचं झालं तर फक्त आणि फक्त संतांच्या पाठीमागं जाऊ. जायचं झालं तर फक्त आणि फक्त आपलं हित जपणाऱ्या माणसाच्या पाठीमागं जाऊ. जायचं झालं तर फक्त आणि फक्त आपल्या वाडवडिलांच्या पाठीमागं जाऊ. येथे वडील जे जे करीत येता या नाम धर्म ठेवीत ये अनुष्ठते सकळ सामान्य जन. आपल्या वाडवडिलांनी जे केलं चांगलं असेल तर ते अंगीकारायला अजिबात मागं पुढं पाहायचं नाही. साहजिक तुकोबराय भगवंताकडे विनंती करतात, मला विसंगती नको, मला कुसंगती नको. द्यायची असेल तर काय दे, मला सज्जनाची संगत दे. आणि त्या सज्जनाच्या संगतीत काय होतं तुम्हाला लगेच पटवून देतो. ऐका, आपल्या गावातील एखादा माणूस डोळ्यासमोर आणा. झालंय आपलं विठोबा रुक्माई ज्ञानेश्वर माऊली आपण सोबत घेतोय. 11:30ला मी करेक्ट कीर्तन संपवणार आहे. ऐका, आपल्या गावातला असा एखादा माणूस डोळ्यासमोर आणा. विठ्ठल 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 कमलधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका,
झालं. शेवटचा एक सिद्धांत दृष्टांत देतून पूर्ण विराम देतो. सर्वांनी माझ्याकडे पहा. आपल्या गावातील असा एखादा व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर आणा. म्हणजे का सज्जनाची संगत तुकोबाराय सांगतात, मागतात का अट्टहास भगवंताकडे करतात. ती सज्जनाची संगती फक्त आजच्या सप्ताहामधून आपण मागायची आणि ती काल्याच्या स्वरूपात देवाने द्यावी एवढीच आपल्या आयुष्याची विनंती. ऐका काय असतं सज्जनाच्या संगतीचा प्रभाव तुम्हाला पटवून देतो. आपल्या गावातील एखादा माणूस डोळ्यासमोर आणा की जो 5 मिनिटामध्ये 10 शिव्या देतो. चालता बोलता तो आईवडिलाचा, दुसऱ्याच्या आईवडिलाचा, स्वतःच्या आईवडिलाचा उद्धारच केल्याशिवाय राहत नाही. कायम शिव्या देत राहणार, शाप देत राहणार. असा माणूस जर त्याच्याकडे कोणी पाहिलं, नजरवर जरी करून पाहिलं तरी लगेच तो शिव्या द्यायला सुरुवात करतो. आणि असा माणूस समजा ज्ञानोबरांच्या वारीमध्ये नेला, तुकोबरांच्या वारीमध्ये नेला आणि चालता चालता त्याला कोणाचा धक्का जरी लागला तर त्याच्या तोंडातून काय येतं? माऊली माऊली माऊली. ह्यासाठी महाभारताचं प्रमाण भेटतं. महाभारत सांगतं की संतांच्या संगतीत का अपेक्षा करावी, संतांच्या संगतीत काय मिळतं. सताम साप्त बदम मैत्री. संतांच्या संगतीत 7 पावलं जरी चालला तर त्यांच्या संघाचा प्रभाव तुमच्या बुद्धीवरती पडतो. चांगल्या माणसाच्या संगतीत तुम्ही 7 पावलं जरी चालला तर त्याच्या विचाराचा प्रभाव तुमच्या बुद्धीवरती पडतो. तुमची असणारी नको असणारी बुद्धी आपोआप हळूहळू कमी व्हायला लागते. का सज्जनाच्या संगतीत जावं. योग वशिष्ठकार म्हणतात सज्जनाच्या संगतीत काय मिळतं? नित्यं सज्जन संपर्कात विवेका देव जायते. सज्जनाच्या संगतीत विवेक मिळतो. किंवा ज्ञानोबराय सांगतात चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथ विवेका असं केले. 8व्या अध्यायात ज्ञानोबराय सांगतात अहो जो माणूस संतांच्या संगतीत गेला, चांगल्याच्या संगतीत गेला, त्याला विवेक प्राप्त झाला. आणि विवेक कशाला म्हणायचं? एखाद्या माणसाला त्रास देताना आपल्याला जर त्रास व्हायला लागला समजून त्याला विवेक झाला. ह्याला आडवा, त्याची जिरवा, त्याला पाडा, त्याला मोडा असं करू नाही वाटलं की समजून त्याला आपला विवेक जागा झाला. काय झालंय? तो सरकारने नियम काढला बघा गावागावात. झाडे लावा, झाडे जागवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. आम्ही तो असा आदेश डोक्यामध्ये घेतला, ह्याला अडवा, त्याला मोडा, त्याची जिरवा, त्याला पाडा. असं ज्या दिवशी करू नाही वाटणार, ऐका अंडरलाईन शब्द करा, ज्या दिवशी अशी कोणाची जिरवा जिरवी करू वाटणार नाही त्या दिवशी समजून चला आपल्या आयुष्यामध्ये विवेक प्राप्त झाला. आणि हा विवेक कधी प्राप्त होतो? तर हा विवेक सहजासहजी प्राप्त होत नाही. त्या विवेकासाठी विसंगती कुसंगती सोडून सज्जनाच्या संगतीत जावं लागतं. आणि तिथं जाऊन काय करावं लागतं? तिथं जास्त काही नाही, पण तिथं जाऊन एकदा तरी का त्या भगवंताचं भजन करावं लागतं. आणि एकदा का देवाचं भजन केलं तर ध्यायतो विशान पुंस संगस्तेषु उपजायते संगा संजायते कामत कामात क्रोधो बिजायते क्रोधात भवती समूहा समूहा स्मृती विभ्रमात स्मृतिर्भ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणतेश. अशी जी नाशाकडे नेणारी आपली बुद्धी आहे ती आपोआप चांगली होते आणि आपोआप आपल्या जीवनाचा उद्धार होतो. म्हणजे इथं बसलेल्या कोणाला वाटत असेल की माझा बुद्धी किंवा माझा मेंदू चांगला राहावा आणि माझ्या मेंदूने वर्षभर, आता सप्ताह संपलाय आपला, उद्या आपल्या सप्ताहाचा काल आहे, पण वर्षभर का होईना आपल्या त्या मेंदूमध्ये सात्विकतेचा प्रभाव राहावा. तर अशी ज्यांची इच्छा असेल तर त्यांनी आवर्जून आज एकदा का होईना भगवंताचं भजन मन लावून प्रत्येकाने करायचं. प्रत्येकाने हाताने टाळी आणि मुखाने अगदी ताकदीने भजन करा. विठोबा रखुमाई, 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 विठोबा